अंगीकृत बांधला होता। एकदा शिवरायांच्या काळामध्ये एका महाधनाढ्याने एका स्त्रीवर अत्याचार केला होता। शिवरायाला मानत नव्हता। शिवरायांनी त्यांना देहदंडाची शिक्षा दिली, म्हणजे दोन्ही हातन दोन्ही पाय काढून टाकायची शिक्षा दिली। संबंध आयुष्यामध्ये शिवरायांच्या कधी स्त्रीवर अन्याय झाला नाही। हे शिवरायांचं चरित्र आहे। आणि म्हणून भगवान परमात्मा असणारा तुमच्या घरी जन्माला यायचा असताना एकदा छोटीशी कथा तुम्हाला सांगतो। हरिश्चंद्र राजा आणि तारामती आणि त्यांच्या सोबत रोहिदास। हरिश्चंद्र राजांनी स्वप्नात दान दिलेलं। सकाळच्या परी विश्वामित्र आले। लाज वाटते काय म्हणले तुला गादीवर बसण्यासाठी? रात्री तू दान दिलेस, आज तू सिंहासनावर बसलेस, काय अधिकार आहे तुझा? म्हणल्याबरोबर हरिश्चंद्र राजा खाली उतरलेला आहे। विश्वामित्राला सिंहासनावर बसविले। म्हणले नुसतं गादीवर बसून चालत नाही, माझ्या 1000 दक्षिणा तू परत कर। म्हणल्यावर म्हणले आता माझ्याकडे काही शिल्लकच नाही, सर्वस्व राज्य आणि सिंहासन दान दिलेलं आहे। तेव्हा हरिश्चंद्र राजा आणि तारामती असणारी दोघेही वनवासाला निघाले आहेत। त्यांच्यासोबतचा रोहिदास नावाचा बालक छोटासा तोही वनाला निघालेला आहे। आणि सूर्याला सांगितलं तुझ्या आता कसा उन्हाळा आहे ना, उन्हाळा याच्यापेक्षा 6 पटीने, याच्यापेक्षा 6 पटीने सांगितलं विश्वामित्रांना। आता याची बघूच म्हणले किती राजा, किती धर्मनीती, किती नीतिवान आहे। तू तप्त हो म्हणून सांगितलं। सूर्य तप्त झाला। अरण्यातून सगळेजण तिघही निघू लागले आहेत। आणि जाता जाता समोर हरिश्चंद्र राजा आहे, मागे तारामती आहे। विश्वामित्रानं नाटक केलं, एक पाणपोई टाकली, पाणी पिण्यासाठी। आणि हरिश्चंद्राला सांगितलं या पाणी पिया। हरिश्चंद्र राजा सांगतायत नाही, मी तुमच्याकडे काही सेवा केली नाही, मला फुकट पाणी पियाचा अधिकार नाही। तारामती त्याच्या पाठीमागं होती काही अंतरावर। तिने विचार केला मालक पाणी पिले नाही, मग आपल्याला पाणी पिण्याचा काय अधिकार आहे? ते म्हणले मालक पाणी पिऊ शकले नाहीत, मी सुद्धा पित नाही। एक काही अंतरावर मागं रोहिदासही चालत येत होता, छोट्या छोट्या पावलात, पायात वाहनही नव्हती। अशा उष्णता वातावरणामध्ये रोहिचंद्र खासावीस करू लागला होता। गत प्राण होती काय अशी अवस्था येऊ लागली होती। आणि एवढ्या अवस्थेमध्ये त्या रोहिदास तो पाणपोईवाला म्हणतोय बा ये ना पाणी पी, पाणी पी। तर तो रोहिदास काय म्हणतोय सांगा? तो म्हणतोय माझे आईवडील जिथं पाणी पिऊ शकले नाही तिथं मला पाणी पियाचा अधिकार नाही। विश्वामित्राचं जे सोंग आहे ते फेल ठरलं। असा ऐसा पुत्र व्हावा गुंडा, जो लावित लोकी झेंडा, अशा प्रकारचा